टू फॅमिली. आज मी बनवत आहे वांग्याची काप, मस्त अशी फ्राय, मच्छी फ्राय सारखं. मी ह्याच्यात टाकलाय गरम मसाला, अद्रक लसणाची पेस्ट. आता ह्याच्यात अजून दुसरा गरम मसाला टाकते, थोडंसं मीठ आणि हळद. सर्व मिक्स करायचं मस्त ह्याच्यात. आणि मला प्लीज सांगा की चिकन मसाला किंवा मच्छी मसाल्यामध्ये काय असतात, कारण आपण व्हेजमध्ये टाकू शकतो की नाही, नॉनव्हेजमध्येच हे यूज करू शकता तुम्ही. कारण मी आज खूप विचार केला आहे आणि आज काहीतरी वेगळं डिश बनवते. आणि हे ना जरा रव्याबरोबर किंवा आपलं तांदळाच्या पिठाबरोबर तुम्ही फ्राय करू शकता. मस्त असं मच्छीसारखं लागणार. कारण आता मार्गशीर्ष सुरू आहे, तर तुम्हाला असं वाटत असेल की मच्छी खावंसं, पण आपण जरा वेगळ्या ट्रायमध्ये करू शकतो. आणि ह्याची भजी पण बनतात. लांबवाले वांगे आणलेले मी जरा, आणि त्याच्यात मी आता बघा मी कशी करते. आणि मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की मच्छी मसाल्यामध्ये काय आणि आपल्या नॉर्मल मसाल्यामध्ये काय फरक असतो. मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे, थोडासा रवा टाकलेला आहे, म्हणजे तांदूळ पण असतात ना त्यात. मीठ आणि आपला मसाला लाल थोडा, आणि हे असं करून ह्याच्यात बुडवून बाहेर काढते मी, म्हणजे फ्राय करायला बरं पडेल. मी इथे माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत, बघू शकता. आज मी पालकची भाजी केली आहे सुक्की, बटाटा टाकून. आणि तुम्ही आता बघा फ्राय कशी करते. आणि मला लाईक करा. नवीन रेसिपी तुम्हाला पण आवडते का अशी काही चमचमीत खायला? भाकरीचा तवा आहे त्यामुळे जरा लवकरच तापलेला आहे, बघू शकता तुम्ही. स्लो गॅसवर, आणि कडक पण होतात हा. कडक खायला खूप छान वाटतात आणि मच्छी सारखा वास येतोय, बघू शकता. हे बघा अशा प्रकारे मस्त झालेलं आहे. आणि अजून थोडं करणार आहे. हे तयार झालेलं आहे ऑलरेडी. ते वांग नरम असल्यामुळे छानच लागणार आणि ते लवकर शिजतं. तुम्ही झाकलात तरी चालेल, नाही झाकलात तरी चालेल. वांग जमत नाही, नक्की ट्राय करून खावा, चमचमीत आणि झमझमीत. आणि मला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. चला, मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि असंच सगळ्यांचं आरोग्य, आणि नवीन वर्ष पण येतंय, असं सगळ्यांचा आशीर्वाद पण राहू द्या आणि तुम्ही पण खुश राहा. चलो बाय, गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीसाठी.